पण सध्याची सगळ्यात महत्त्वाची बातमी येते ते म्हणजे बीड मधून परळीमध्ये उद्या पंडित अण्णा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। त्याचबरोबर नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रम सुद्धा तिकडे होणार आहे। या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत। इतकंच नाही तर भाजपचे आमदार धनंजय मुंडे सुद्धा या कार्यक्रमाला हजर असतील। त्यांच्या उपस्थितीमध्ये नगरसेवकांचा सुद्धा सत्कार केला जाणार आहे। आपण बघतोय सध्याची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे बीड मधली आज धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला आपल्याला बघायला मिळाले होते। पण सध्याची सगळ्यात महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे पंडित अण्णा मुंडे हे उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची तिकडे एक सभा होणार आहे, नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रम आहे आणि त्या सत्कार कार्यक्रमाला धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। सध्याची सगळ्यात महत्त्वाची बातमी एनसीपीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे हे हजर राहणार आहेत आणि याच कार्यक्रमात पंडित अण्णा मुंडे हे प्रवेश करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये। भाजपला हा मोठा धक्का आहे। अधिक माहिती घेऊया, आपल्याबरोबर आहे आपला करस्पॉन्डंट माधव सावरगावे। माधव, काय नेमकं स्वरूप असेल या कार्यक्रमाचं, काय नेमकं या कार्यक्रमात होणार आहे? विनायक, उद्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि काही आमदारांच्या उपस्थितीत परळीमध्ये एक मोठी सभा होते। म्हणजे एकूणच तो सभा म्हणजे प्रवेश सोहळा असणार आहे। त्या सोहळ्यामध्ये पंडित अण्णा मुंडे जे की गोपीनाथ मुंडे यांचे थोरले बंधू आहेत आणि एकूणच त्या धनंजय मुंडेंचे जे वडील आहेत ते त्या कार्यक्रमामध्ये प्रवेश करणार आहेत। आणि त्याच वेळेस इथे जो काही प्रवास झाला आहे, जो काही प्रकार घडलेला आहे, जे काही त्यांना भाजपाच्या विरोधात बंडखोरी करावी लागली आणि राष्ट्रवादी बरोबर जावं लागलं, एकूणच हे सगळंच एक प्रकरण आहे। त्या सगळ्या गोष्टीवर धनंजय मुंडे हल्लाबोल करणार आहेत। धनंजय मुंडेचं भाषण त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर मग पंडित अण्णा मुंडे यांचा प्रवेश सोहळा पार पडणार आहे। धनंजय मुंडेंनी आता बोलताना असं सांगितलंय की मी नगरसेवकांच्या सत्कार समारंभामध्ये उपस्थित राहणार आहे। अजित पवारांच्या हस्ते सगळ्या नगरसेवकांचा सत्कार केला जाणार आहे। नगरसेवकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्याही गोष्टी काय ऐकल्या जाणार आहेत, शिवाय माझ्या ज्या काही मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त करणार आहेत आणि त्यानंतर मी व्यासपीठावरून जाणार आणि व्यासपीठानंतर पंडित अण्णा मुंडेचा सत्कार होणार आहे असं सांगितलंय। एकूणच जे धनंजय मुंडेचा डबल गेम सुरू आहे। दुसरी पहिलीकडे एकतर विचार केला तर भाजपाने आतापर्यंत कुठली कारवाई केली नाही, शिवाय धनंजय मुंडेचा ठाम मत आहे की आतापर्यंत कुठलीही नोटीस भाजपाने मला दिली नाही आणि कारवाईचा प्रश्नच येत नाही। काल जरी मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं असलं तरी अद्यापर्यंत आपली भूमिका स्पष्टपणे केली नाही। मात्र उद्या भाषण करून धनंजय मुंडे आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। विनायक, बरोबर माधव, जसं तू म्हणतोयस की उद्या धनंजय मुंडे आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। पंडित अण्णा मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उद्या आता प्रवेश करणार आहेत। आज आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला धनंजय मुंडे उपस्थित होते। भाजपकडून त्यांच्यावर अजूनही कारवाई झालेली नाहीये ना, त्यांनी काही अजून स्पष्टपणे भाजपच्या नेत्यांविरोधात त्यांनी काही सांगितलेलं आहे। भाजपची पूर्णपणे नामुष्की बीडमध्ये झालेली आहे। काय नेमक्या प्रतिक्रिया भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बीडमध्ये उमटतायत? गेल्या महिनाभरापासून परळीमध्ये एकूणच बीडमध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या संदर्भातलं वातावरण चर्चा सुरू आहे। भाजपाने ज्या पद्धतीने कारवाई करायला पाहिजे होती ती कारवाई केली गेली नाही आणि दुसरीकडे की भाजपाने नोटीस दिली होती, नगरसेवकांना नोटीस दिली होती, धनंजय मुंडेंना नोटीस दिली होती असं सांगितलं जातंय। पण त्या संदर्भात ही अलबेल आहे आणि दुसरीकडे जी काही समिती भाजपाने नेमली होती, ज्या समितीचे प्रमुख गोविंद केंद्रे होते, यांनी तो अहवाल तयार केला होता आणि 4 दिवसापूर्वीच तो अहवाल सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देणार होते असं सांगितलं होतं। त्यांनी आपल्याकडेही बोलताना म्हणलं होतं, पण अद्यापर्यंत आणि लगेच 2 दिवसानंतर काहीतरी निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं होतं। मात्र 4 दिवस उलटून गेले तरी भाजपाने कुठलीही कारवाई केली नाही आणि याचाच फायदा कुठेतरी आता धनंजय मुंडे घेत आहेत। कारण कारवाई झाली नसली तरी आपल्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न सध्या धनंजय मुंडेकडून केला जातोय। धनंजय मुंडे यांनी भाजपला आता बॅकफुटवर पाठवलेलं आहे, कारण का भाजपने अजून धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई कोणतीही केलेली नाहीये। पण धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला हजर राहतात आणि त्याचबरोबर त्यांनी भाजपला सुद्धा बॅकफुटवर पाठवलेलं आहे। धन्यवाद माधव, या संपूर्ण एकूण माहिती संदर्भात। या बातमीचे अपडेट आपण यानंतर सुद्धा असेच घेत राहणार आहोत, पण या अगोदर इकडे एक ब्रेक घेऊयात। पहा फक्त IBN लोकमत।